नमस्कार, डी 24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकता. आज धुळे तालुक्यातील शिरपूर जे आहे, शिरपूर गावातील या संपूर्ण आशा वर्कर या ठिकाणी उपस्थित आहे. गेल्या अनेक वर्षापासून आशा वर्करांची एक मागणी आहे की त्यांचं मानधन वाढलं पाहिजे. नेमकं आपण जाणून घ्या ते काय सांगणार. आपण कुठून आलात? आम्ही बोराडी शिरपूर तालुका. शिरपूर तालुका बोराडी या गावामधून आले आहेत. काय सांगणार आपण? किती लोक आहेत? किती लोक आहेत? किती महिला आहेत? आम्ही काय 64. 64 महिला. पेमेंट झाला का तुमचा? नाही, किती दिवस झाले? 1 वर्ष. 1 वर्ष. गेल्या 1 वर्षापासून पेमेंट झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही नेते देखील. दादा काय सांगणार, का शासन यांना पेमेंट देत नाही? सर, केंद्र सरकारच्या जे इन्स्टिट्यूट रजिस्टर मेंटेनन्स साठी केंद्र सरकार जो मोबदला देतात ते 3.5 आणि 1500 आत्ताच वाढ केलेली आहे. जवळजवळ 1 वर्ष झालेत. म्हणजे 5,000 केंद्र सरकारकडून 10 महिने झालेत त्यांना पैसा नाही. राज्य सरकारने कामाच्या आधारित मोबदला 1 वर्षापासून पैसा नाही. आता आर्थिक संकटात जिल्ह्यातील आशा सापडल्या आहेत. त्यांची परिस्थिती वाईट झालेली आहे. केंद्र सरकार पैसा देत नसेल आणि शासनाचा दबाव असतो, हे काम करा ते काम करा. आता आशांची मानसिकता फार बिघडलेली आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने आशांच्या प्रश्नाबाबत विचार केला नाही तर सर्व महाराष्ट्रातील आशा आणि जिल्ह्यातील आशा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. केंद्र शासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही, त्यांचा पेमेंट होत नाही, त्यामुळे जिल्ह्याभरचे आशा वर्कर रस्त्यावर उतरले असं म्हण. सर काय सांगणार? राष्ट्रीय अभियंत्यानंतर यांचा पेमेंट मागला जातो, त्या अंतर्गत होतो असं तुम्हाला वाटत नाही की आपण संघटना चालवतात, वेगवेगळ्या संघटना असल्यामुळे यांच्या पेमेंट होत नाही आणि यांचं कुठेतरी असं वाटतंय की एक असं जागा नाही का यांना त्या ठिकाणावरूनच पेमेंट भेटला पाहिजे? काय सांगणार आपण जे काय बोलताय ना सर, हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचं जे श्रम करणारे श्रमिक वर्ग जे आहे आणि आशा आणि गटप्रवर्तक जे श्रम करताय त्यांना द्यायचीच इच्छा नाही. म्हणजे केंद्र सरकार आपल्याला 9-10 महिन्यापासून यांचं 4-4 ऑन अन ऍव्हरेज 4-4 हजार थकीत आहे. ऑन अन ऍव्हरेज पर मंथ 4-4 हजार थकीत आहे. आणि राज्य सरकार जे आहे त्यांचं ऑन अन ऍव्हरेज सुद्धा 4-4, 5-5 महिन्याचं प्रत्येक आशांचं थकीत आहे. म्हणजे त्यांचा मानसिकता कसं त्रास द्यायचं, फक्त काम करून घ्यायचं, अत्याचार आणि शोषण करायचं हेच आपल्याला दिसतंय. संघटना म्हणून आमचा प्रयत्न आहे, आम्ही थांबलेलो नव्हतो. आता इथे तुमचं बाईट देत असताना दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये हे सर्व ठिकाणी चालूच आहे आणि आमचा दबाव आणखीन वाढणार. 1, 2, 3 जून जे आहे महाराष्ट्र राज्याचं सर्व आशा, सर्व गटप्रवर्तक, सर्व जे आहे योजने कर्मचारी मुंबईमध्ये आम्ही धडक मारणार आणि त्याच्या नंतर राज्यभरात आम्ही रस्त्यावर उतरणार. मुंबईमध्ये धडक मारणार असं देखील. काय सांगणार, काय प्रतिक्रिया असेल? आशांना जेवढं कामाचा मोबदला आहे त्यांना द्यायलाच पाहिजे. तर काय सांगणार, काय काय विषय, काय मागणी, काय काय भूमिका असेल आपली? कामाचा मोबदला भेटला कामाचं. पाहिजे. काय सांगणार? कुटुंबामध्ये किती लोक आहे आपल्या? 4 लोक. काय सांगणार? कामाच्या मोबदल्याविषयी कामाचा मोबदला मिळावा असं देखील यांचं म्हणणं आहे. राष्ट्रीय अभियान यांच्या माध्यमातून यांचं पेमेंट होतं. शासन सरकारी कर्मचाऱ्यांना देखील आजच्या तारखेला पेमेंट देत नाही, तर आशा वर्करांची गोष्ट ही दूरच झाली. या रात्र दिवस आरोग्याशी झुंज जुळतात. सर एक प्रश्न अजून एक राहिलाय, आरोग्य श्रेयरोग असा एक विषय देखील आहे यांचा. काय नेमकं काय विषय तो? राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून दर 2-3 महिन्यांनी कुष्ठरोग सर्वे असेल, टीबी सर्वे असेल, अस्थिव्यंग सर्वे असेल, हे सर्व मोफत मध्ये करून घेतात. पण शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक सर्वेला इन्सेंटिव्ह असतात, पैसा असतो. पण शासनाकडून यांना कोणत्याही प्रकारच्या सर्वेचा पैसा दिला गेला नाही. आरोग्याच्या सेवा करतात, क्षयरोगाचा असेल, काय सांगणार मॅडम? काय सांगणार? केली आहेत का सेवा? किती वर्ष? 6 महिने. 6 महिने. अनेक दिवसापासून हे सेवा करतात. क्षयरोगाचा असो, आपल्या जीवाची पर्वा न करता हे संपूर्ण आशा वर्कर या ठिकाणी काम करतात. तरी काय सांगणार? आपण देखील एक अपंग आहात, काय सांगणार? तेच सांगणार की आमचं पेमेंट वेळेवर करावं.
तुम्ही बघू शकता हे जे आशा वर्कर आहे यांची परिस्थिती देखील बघा आजच्या तारखेला कसं आहे. गेल्या अनेक वर्षापासून 6 वर्षापासून तर थोड्या 1 वर्षापासून गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन करतायत, परंतु शासन यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि कम्युनिस्ट यांनी देखील आज या ठिकाणी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये धडक मोर्चा करण्याची सुविधा आहे. लवकरात लवकर शासनाने यांच्याकडे लक्ष देऊन यांचा पेमेंट करावा. कॅमेरामॅन निलेश बेलसे, जानी पार्टी 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोषणा नाही शिंदे मागे याव हात वरती करावं.